संस्कार आपल्या मनावर जर नसेल तर ती पिढी कशी भरकटल्या जाते लक्षात घ्या. आज आपण विचार करा सर सामान्य व्यक्ती सुखी आहोत का आपण? आपण सुरक्षित नाही, आपल्या बहिणी सुरक्षित नाही, समाधानी नाहीत. कारण आपण मुर्गजळाप्रमाणे आपण या पैशाच्या मागे धावतो. पण तो पैसा तुम्ही अनितेने कमावला तो जय जात नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला आमिष अनेक प्रकारचे दाखवले जाईल, त्या आमिषाला बळी पडू नका. आणि एक सांगाने हिंदू धर्म हा आपला खूप उच्च प्रतीचा आहे, त्याची आपण जनजागृती करायला पाहिजे. आणि हिंदू धर्मामध्ये आपण पुढच्या पिढीला संस्कार काय देणार आहोत आपण त्यातून. आज विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये खेळणं आलेलं आहे, मोबाईल. या मोबाईलच्या माध्यमातून आई वडील मुलगा रडायला लागला त्याच्या हातामध्ये खेळणे देतात, ते मोबाईल देतात. त्याच्यामुळे काय होतं, ती संस्कृती बिघडल्या जाते. ती संस्कृती बिघडू नये म्हणून आपण त्याच्या हातामध्ये हे न देता त्या मुलाला मंदिरामध्ये आपल्यावर नेण्याचा प्रयत्न करा, देवदर्शन करायला लावा. त्याच्या हातामध्ये श्रीमद भगवद्गीता द्या, रामायणाच्या कथा सांगा, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगा. तर ही संस्कृती निश्चित पुढं ते जागवायची असेल तर आपल्याला या पद्धतीने जनजागृती हिंदू धर्माच्या माध्यमातून अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आपण सर्व शांततेत बसला आणि यज्ञात पर्जन्य भवती त्याप्रमाणे या ठिकाणी सगळं घडलेलं आहे. परंतु आपली उत्साह जागरूकता फार महत्त्वाची आहे. आपण या ठिकाणी आलात सर्वांचा आपल्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि एकदा मातेचा आपण उच्चार करायचे, भारत माते की जय हिंद, जय भारत. एक मिनिट, या ठिकाणी आपण छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे. आपला सत्कार समारंभ या ठिकाणी बाकी होता. प्रथमतः आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या